नमस्कार, सुस्वागतम। मी आरती गुप्ते। आज आहे कविता दिन आणि त्या निमित्ताने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक सत्कवी प्राध्यापक सूर्यकांत वैद्य यांनी त्यांच्या कवितेवर टाकलेला हा दुसरा दृष्टिक्षेप। कवितेचं शीर्षक आहे माझ्या कवितेची नाळ। ऐकूया तर। पैंजणांच्या नादात आली पदन्यासाच्या रुपेरी, पैंजणांच्या नादात आली पदन्यासाच्या रुपेरी, बालसुलभ लोभस नखऱ्याची अदाकारी, बालसुलभ लोभस नखऱ्याची अदाकारी। आत्मरंगी रंगलेली विसरून स्थलकाल, आत्मरंगी रंगलेली विसरून स्थलकाल, स्वतःभोवती उभे केले तिने स्वप्नांचे महाल, स्वतःभोवती उभे केले तिने स्वप्नांचे महाल। जरा लाजत बुजत सावरित आत्मतोल, जरा लाजत बुजत सावरित आत्मतोल, पदरात झेललेले तिने जिणे अनमोल, पदरात झेललेले तिने जिणे अनमोल। प्रतिमांची आभूषणे नख शिरावरी ल्याली, प्रतिमांची आभूषणे नख शिरावरी ल्याली, रसिकांनी डोळाभर रूप गर्विता पाहिली, रसिकांनी डोळाभर रूप गर्विता पाहिली। माझ्या कवितेची नाळं परंपरेशी जोडली, माझ्या कवितेची नाळं परंपरेशी जोडली, तिने संयताची साथ कधी कुठे ना सोडली, तिने संयताची साथ कधी कुठे ना सोडली। धुरीणांच्या दिग्गजांच्या पथावर चालताना, धुरीणांच्या दिग्गजांच्या पथावर चालताना, भरदार डौल आला तिच्या सोनं पावलांना, भरदार डौल आला तिच्या सोनं पावलांना। परंपरा संस्कारांची चाडबूज राखलेली, परंपरा संस्कारांची चाडबूज राखलेली, सात्विकाची उदात्ताची तिने पूजा मांडलेली, सात्विकाची उदात्ताची तिने पूजा मांडलेली। आता जरा विसावता तळ जीवनाचा दिसे, आता जरा विसावता तळ जीवनाचा दिसे, अनुभवल्या गुढाची निसवते पिसे पिसे, अनुभवल्या गुढाची निसवते पिसे पिसे। अफाटात दडलेल्या रहस्याचा शोध घेता, अफाटात दडलेल्या रहस्याचा शोध घेता, शाश्वताचा सत्य बोल बोलू लागली कविता, शाश्वताचा सत्य बोल बोलू लागली कविता। धन्यवाद। कवी आहेत सत्कवी सूर्यकांत वैद्य आणि सादरकर्ती आरती गुप्ते।